या सगळ्या गोष्टी होत असतानाच प्राजक्त तनपुरे जे राष्ट्रवादीमध्ये होते, जयंत पाटलांचे भाचे आहेत, त्यांनी भाजपमध्ये शनिवारी प्रवेश केला. रविवारी अगदी त्यांचं नाव यादीमध्ये जाहीर करण्यात आलं, त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. म्हणजे अशा ह्या गोष्टी घडत असताना कुठेतरी पक्षाचे जे जुने त्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते ते नाराज झालेत असं वाटतंय. हे बघा, मागे आत्ता 3 निवडणुका झाल्यात. एक विधान परिषद निवडणूक झाली, जी आमदारमधून निवडून गेली. त्यामध्ये 4ही माणसं आमची जुने दिले. आम्ही 4ही माणसं जुने दिलेत. राज्यसभेच्या निवडणुका झाल्यात, त्यात आम्ही चांगला न्याय दिला जुन्या कार्यकर्त्याला. आता जुन्या कार्यकर्त्याला न्याय देत असताना जे काही नवीन कार्यकर्ते भाजपमध्ये आले, त्या नवीन कार्यकर्त्याला सुद्धा आम्ही न्याय दिला पाहिजे. नसता आमच्याकडे जी लोक येतात त्यांच्या मनामध्ये ही भावना तयार व्हायला नको की यांच्यात जाऊन आपण फसतो. आमचे रामराव ओळखुते आमदारकीचा राजीनामा द्याल त्या पक्षाचा, आणि आमच्यात आले, आम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवलं. आता प्राजक्त तनपुरे आलेत, आणि त्यामुळं नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला भाजपमध्ये की अरे नाही, इथं न्याय देणारी पार्टी आहे. आज काँग्रेसजवळ नेतृत्व शिल्लक नाही आहे, राष्ट्रवादीजवळ नेतृत्व शिल्लक नाही आहे. त्यांचं अजून लंबायुष्य पडले, त्यांना अजून पुढचं काळ गाठायचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये डुबत्या नावात बसल्यापेक्षा भाजपमध्ये आले काय वाईट. आणि भाजपमध्ये आल्यावर जर न्याय मिळत असेल, आता प्राजक्त तनपुरे आल्यावर जर त्यांना तिकीट आज आले आणि उद्या मिळालं तर येणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. जयंत पाटलाला असं वाटतं की माझा भासा काल गेला, आज तिकीट मिळालं, मी गेलो तर काही माझंही बरं होऊ शकतं. ही ऑफर असेल काय? ही ऑफर नाही म्हणू शकत मी. ते फार विचारवंत माणसं. त्यांचे वडील जनता पार्टीचं काम करत असताना तेव्हा मी जनता पार्टीचा पंचायत समितीचा सभापती होतो. त्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे, पण विचार तर याच दिशेनं करावं लागेल ना की आपलं भविष्य कुठे आहे. तुम्ही स्वागत कराल जयंत पाटलांचं? अरे आम्ही तर कोणाचंही स्वागत करतो आमच्या पक्षात, पण ते असं काय आम्ही म्हणल्यानं थोडी येणार आहेत. ते गणित लावतील. मोठी राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या पाठीमागं, आणि त्यामुळं नवीन आणि जुने यांचा संगम करून भारतीय जनता पार्टी आपला कारभार करते. तिन्ही पक्ष आमचे सक्षम आहेत, सरकार मजबूत आहे, लोकांचं जनसमर्थन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं आहे, शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकार जाहीर करते. 90% सबसिडी मोटरी दिल्या, आज 2 लाख रुपयाचं कर्ज माफ केलं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन योजना जनतेसाठी सरकार करतं, म्हणून जनतेचा विश्वास आहे. आणि नवीन जे दुसऱ्या पक्ष आहेत त्यांना असं वाटतं की आता याच पक्षात काहीतरी न्याय मिळू शकतो. अगदी शेवटचा प्रश्न, आपण म्हणताय 4 तारखेला अब्दुल सत्तार किंवा त्यांचे सुपुत्र हे अर्ज मागे घेतील, परंतु आजच त्यांनी अंबादास दानवेंची भेट घेतलेली आहे, गळाभेट झालेली आहे. असे हे दृश्य वेगळेच दिसून येत आहेत. त्यामुळे काय सांग, 2 राजकीय पक्ष समोरासमोर आल्याच्या नंतर एका पक्षात काम केले ते दोन्ही व्यक्ती आहेत. त्यामुळे समोर आल्याच्या नंतर काय करतील, वार करतील. बोलावंच लागतं. राजकारणामध्ये काही आमची विचाराची लढाई आहे, वैयक्तिक लढाई तर कोणाचीच नाही. सत्तार साहेबांनी मी भेटतो जरा एकदा आमची दोघांची भेट पहा कशी होती झाल्यावर. ही विचारांना आम्ही लढतोय, आणि काही असं दुश्मन नाही कोणाच्या कोणाशी. नक्कीच पाहिलं तर विचारांची लढाई आहे. आणि येणाऱ्या 4 तारखेला हे अब्दुल सत्तार आहेत किंवा त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांना हा अर्ज मागे घ्यावाच लागेल असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचमुळे येणाऱ्या 4 तारखेला नेमकं काय घडतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.